आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 24 9वा चॅप्टर आहे HCF आणि LCM. HCF म्हणजे काय तर हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि LCM म्हणजे काय तर लोवेस्ट कॉमन फॅक्टर. आपण कोणत्या स्टँडर्डमध्ये पाहत आहोत? 6वीतलं पाहत आहोत म्हणजे 6 स्टँडर्डमधलं. पहिला क्वेश्चन काय आहे? फाइंड द HCF ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. आपण पहिले कोणत्या पण नंबरचे फॅक्टर कसे पाडायचे हे आपण प्रॅक्टिस सेट 23 मध्ये पाहिलेलं आहे. जर पाहिलं नसेल तर तुम्ही तो प्रॅक्टिस सेट 23 पाहून घ्या. ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओचे तुम्हाला लिंक दिली जाईल, तिथून तुम्ही पाहू शकता 23 व प्रॅक्टिस सेट. मग जेणेकरून तुम्हाला एकदम सोपं जाईल फॅक्टर पाडणं. आता पहिला क्वेश्चन आहे 45 आणि 30. 45 आणि 30चे आपल्याला काय करायचे? फॅक्टर पाडायचे. फॅक्टर पाडताना काय करायचं? पहिला ता नंबर लिहायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं? लास्टमध्ये कोणता नंबर आहे आपण 1 लिहायचा आणि 45 लिहायचा. म्हणजे ह्या दोघांचे आपण काय करणार आहे? फॅक्टर पाडणार आहे. आता 45 साठी आपण काय करू? 45 साठी आपण त्याला डिवाइड करू. इथं 5 म्हणजे इथं विषम संख्या आहे म्हणून आपण काय करायचं? ह्याला 3 ने भाग जातो का ते बघायचं. मग भाग नसेल जात तर मग पुढची संख्या घ्यायची, पण 3 ने ह्याला भाग जातोय. 3 1 3 आणि 1 गेला इथं हातचा. 3 5 15. इथं पण काय होतंय? आता 3 ने एकदा दिले आपण 5 घेऊया. 5 3 15. परत 3 1 3 म्हणजे हा एवढा भाग गेलेला आहे याला. तर आपण इथं काय लिहू शकतो? 45 लिहिलेला आहे आपण. तर इथं 3 ने भाग जातो ना, 3 लिहायचा. परत इथं काय लिहायचं? 15 लिहायचा. 15 आपण मागून लिहायचं कारण ती मोठी संख्या आहे ना, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. 15 लिहिल्यानंतर आपण इथं 3 लिहिलेला आहे ना, 5 लिहायचा. आता 5 लिहिल्यानंतर याच्यातले आपले नंबर संपलेले आहेत. 3 लिहिला आपण, 5 लिहिला, 15 लिहिला आणि 45 तर लिहिलेला आहे आणि 1 पण लिहिलेला आहे. तर आता आपण असा नंबर शोधायचा की आज कोणता नंबर आहे की तो 45 ने त्या नंबरला भाग जातो. आता 9च्या पाड्यात 45 येतो का? येतो. 9 5 45. म्हणून इथे 9 ने सुद्धा ह्या संख्येला काय होते? भाग जातो. आज कोणती एखादी संख्या आहे का जेणेकरून तिला भाग जातो? 45ला त्या संख्येने भाग जातो. तर अशी नाही आता संख्या. म्हणजे आपलं 45चं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं? 30चं करायचं. आता इथं लास्टला 0 आहे. 0 हा कोणता नंबर आहे? समसंख्या आहे. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं? 1 लिहायचा आणि ती लास्टला नंबर आपण 2 लिहूच नंतर. त्याला 2 ने काय होईल? भाग जाईल. बे 1 बे म्हणजे 3 आहे ना, 3च्या आधी काय असतो? 1च असतो. बे 1 बे आणि हा इकडे एक खालचा गेला. किती झाले? बे 5 10 15 झाले. तर आता 15ला 2 ने भाग जातो का? नाही जात. मग 3 ने जातो. 3 5 15. 5ला 5 नेच भाग जातो. 5 1 5. आता आपण कोणत्या संख्येला 30ला भाग गेलेला आहे त्या नंबर आपण लिहून घेऊया. 1 ने झाले, 2 लिहायचा, 3 लिहायचा, 4 ने नाही जात भाग, 5 लिहायचा, 6 5 किती? 30. 6च्या पाड्यात 30 येतो. 6 ने 1 भाग जातो. 7 ने नाही जात, 8 ने पण नाही जात, 9 ने नाही जात, 10 ने जातो. 10 3 30 आणि 15 लिहिलं नाही आपण, इथं 15 आहे. 15 ने 1 भाग जातो आणि आता हे 30 लास्टला. त्याच्यानंतर मध्ये 11 12 12 13 14 कोणत्याच पाड्यात 30ला भाग जात नाहीये. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट 30 लिहिला लास्टला. आता आपल्याला याच्यातनं काय करायचं? कॉमन फॅक्टर शोधायचे. कॉमन फॅक्टर कसे शोधायचे? कॉमन फॅक्टर म्हणजे काय तर ह्या 45च्या फॅक्टरमध्ये आणि 30च्या नंबरच्या फॅक्टरमध्ये कोणत्या संख्या आहेत ज्या सेम टू सेम आलेल्या आहेत त्यांना म्हणतात कॉमन. म्हणजे इकडे पण आले पाहिजेत आणि इकडे पण आले पाहिजेत. तर 1 हा कॉमन आलेला आहे. 2 इथं नाही 2. 3 हा कॉमन आलेला आहे. 5 हा कॉमन आलेला आहे. 6 नाही आहे, 10 नाही आहे, 15 हा कॉमन आलेला आहे. म्हणजे 15 हा नंबर काय आलेला आहे? 15पर्यंत 1 3 5 एवढे कॉमन आलेले आहेत. हायेस्ट कॉमन फॅक्टर अमॉंग म्हणजे ह्यामध्ये हे जे आपण सॉल्व केले त्यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? म्हणजे आता कॉमन फॅक्टर काढला आहे ना, ह्या कॉमन फॅक्टरमधले हायेस्ट नंबर कोणता आहे? म्हणजे मोठा नंबर कोणता आहे? तर मोठा नंबर कोणता आहे? 15 हा मोठा नंबर, त्यामुळे आपण इथं काय लिहायचं? 15. पहिले इक्वेशन सॉल्व झालेलं आहे. एकदम सोपं आहे की नाही?
आपल्याला हे भागाकार करता आलं पाहिजेत आणि मग ते आलं की मग नंतर आपल्याला एकदम फॅक्टर लगेच इझिली सापडतात. दुसरं आहे 16 आणि 48. आता आपल्याला 16चे फॅक्टर पाडायचे आहेत. त्यासाठी आपण इथं 16 लिहू. आता इथं काय आहे, समसंख्या आहे, त्यामुळे आपण 2 ने भाग जातो इथं. तर 2 8 किती 16, 2 चौक 8, परत इथं 2 2 4 आणि इथं किती राहिले 2 1 2, म्हणजे एवढा भाग ह्याचा झालेला आहे. आणि दुसरी संख्या किती 48. हे रफमध्ये करायचं असतं. हे आपण जे सॉल्व करतोय ना, म्हणजे सोडवतोय ना, तिथं हे नसतं दाखवायचं. त्याच्यामुळे आपण कुठेतरी मागच्या पेजवर हे असं केलं तर म्हणजे आपल्याला समजतं. इथं 2 ने भाग का जातोय, कारण की समसंख्या आहे. 2 2 4, इथं लिहायचं 2, 2 चौक 8, इथं लिहायचा 2 ने परत याला भाग जातोय. 2 1 2, 2 2 4. आता याला आपण 3 ने भाग देतो. देऊया 3 ने 12ला भाग जातो का, जातो. 3 1 3 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 4ला डायरेक्ट देऊ. इथं 2 ने पण भाग जातोय, पण आपल्याला संख्या शोधायच्यात ना, मग आपण जास्त करून नवीन नवीन संख्याने दिला तर आपल्याला कळण लगेच कोणती संख्या लिहायची ते. आता आपण इथं लिहिलेलं आहे 1 लिहिलं आहे 16साठी. परत 2 ने पण भाग जातोय. 3 ने ह्या संख्येला भाग जात नाही 16ला. 4 ने जातोय, 4 चौक 16, 5 ने नाही जात, 6 ने नाही जात, 7 ने जातो का, 8 ने जातो डायरेक्ट, 8 ने जातो. 8 ने गेल्यानंतर 6 1 6 6 2 12, 8 ने जातो फक्त. आणि नंतर अशी कोणती संख्या राहिली की याच्यात नाही आहे, डायरेक्ट मग किती जातो 16 ने जातो. म्हणजे एवढ्या संख्येने 1 2 4 8 16 एवढ्याच संख्येने 16ला भाग जातो, बाकीच्या संख्येने जात नाही. आता 48चं शोधायचं आपल्याला. पहिल्यांदा 1 हा लिहायचाच कोणत्या पण संख्येला, नंतर 2 ने पण भाग जातोय, 3 ने पण भाग जातोय, 4 ने पण भाग जातोय, 5 ने जातो का नाही जात, 6 ने जातो का, 6 1 6 6 2 12, 7 1 18, 6 चौक 24, 6 35, 6 6 36, 6 6 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 ने जातोय. 7 ने जातो का, 7 5 35, 7 2 42, 7 7 19 नाही जात. 8 ने जातो, 8 45, 8 6 48, 8 ने जातो. 9 ने नाही जात, 10 ने पण नाही जात, 11 ने पण नाही जात, 12 ने जातो का, 12 1 12 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 ने जातो. 13 ने नाही जात, 14 ने नाही जात, 15 ने पण नाही जात, 16 16 1 16 16 2 32, 16 3 48, 16 ने जातो. 17 17 1 17 17 2 34, 17 3 51, 17 ने नाही जात, 18 18 1 18 18 36, 18 3 54, 19 ने 19 1 19 19 2 38, 19 3 57, 20 ने पण नाही जात, 21 1 21 21 2 22, 21 3 63, 21 नाही 21 1 21 21 2 42, 21 ने पण नाही जात, तर 23 1 23 23 46, 24 1 24 24 2 48, 24 ने जातोय. आणि 25 ने पण नाही जात, 26 ने पण नाही जात, डायरेक्ट 48. आता लास्टवाली संख्या जी संख्या असते ती संख्या लास्टला लिहायची असते, म्हणजे एवढ्या संख्यांनी 48ला काय होतं भाग जातोय. आता याच्यातला कॉमन फॅक्टर शोधायचा. कॉमन म्हणजे कोणता कोणता आहे, हा 1 आहे, 2 पण आहे, 3 नाही आहे, 4 आहे, 8 आहे आणि 16 आहे. म्हणजे ह्याच्यातला हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर अमॉंग देम म्हणजे HCF कोणता आहे तर 16 आहे. मोठी संख्या कोणती ह्याच्यातली 16 आहे. आता 39ला आपण बघायचं कोणत्या संख्येने भाग जातो. 1 तर जातोच, 39साठी आपण करूया 39. आता इथं काय 9 ही संख्या विषम आहे, त्यामुळं 3 ने आपण याला भाग देऊया. जातोय ना भाग, 3 1 3, 3 1 3 2 6, 3 3 9. आता डायरेक्ट 13 आलं, 13ला कोणत्या संख्येने भाग नाही जात, फक्त 13नेच जातो. मग आपल्याला कोणते कोणते नंबर आलेले तिथं हे दिसतंय का तुम्हाला, 1 मिनिट. 1 ने आपण भाग दिलेला आहे, 3 ने भाग जातोय या संख्येला, 3 ने जातोय, परत 13 ने जातोय आणि डायरेक्ट 39 ने जातोय. म्हणजे आधीमध्ये कोणत्या संख्येने या संख्येला भाग जात नाही. 25साठी कोणत्या संख्येने भाग जातो,
25ला 3 नाही जात, 4 नाही जात, डायरेक्ट 5 जातो. 5 5 25 आणि 5 1 5 म्हणजे 1 5 आणि 25, 1 5 आणि 25 एवढेच फॅक्टर आहेत. तर 25चे फॅक्टर लक्षात राहत असतील ते लक्षात पण ठेवू शकता तुम्ही. 1 5 25 एकदम सोपे फॅक्टर आहेत. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे? कॉमन फॅक्टर फक्त एकच आहे याच्यात, जास्त नाहीतच. मग नाहीत म्हणल्यावर फक्त इथं काय आला, HCF किती आला, तर हायेस्ट कॉमन फॅक्टर पण एकच आला ना. इथं दुसरं नाहीच म्हणल्यावर काय झालं, लिहायचं असतं तर मग लिहिलं असतं आपण, पण नाहीच आहे म्हणल्यावर एकच लिहायचं. जी एक संख्या आली ती लिहिली आपण. 49साठी आपल्याला शोधायचे कॉमन फॅक्टर. 49साठी आता इथं 9 आहे म्हणलं आपण 3ने या संख्येला भाग जातो का बघायचं. 3 1 3 हा, इकडे गेल्यावर नाही जात, 3ने पण नाही जात, 4ने पण नाही जात, 5ने पण नाही जात, 6ने 3ने जातोय काय संख्येला भाग. 49 आहे ना, तर 3ने नाही जात, 5ने नाही जात, डायरेक्ट 7ने जातो. 7 7 7 49 आणि 7 1 7 म्हणजे एवढं उत्तर आलंय. ह्याला एक तर लिहायचंच असतो प्रत्येक संख्येला, माहिती ना तुम्हाला. नंतर आता काय करायचं, 2ने नाही जात, 3ने नाही जात, 4ने नाही जात, 5ने नाही जात, 6ने नाही जात, 7ने डायरेक्ट भाग जातोय. 7ने नाही जात आणि नंतर कितीने जातोय, 49ने डायरेक्ट जातोय. असा भाग जर करायला शिकला ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला पटापटा नंबर सापडत जातील. आणि ते असं करून शोधायचं म्हणलं मग त्याच्यात सापडत नाहीत लवकर. आता इथे 56, इथं कोणता नंबर आहे, इव्हन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे ह्याला 2ने भाग जातो. जेव्हा इथे समसंख्या येते 0 2 4 5 6 8, तेव्हा 2नी प्रत्येक संख्येला इथं जी संख्या असेल त्याला संख्येला भाग जाणं मस्ट असतं, म्हणजे जातोच भाग. आता 2ने आपण भाग देऊ. 2 1 2 2 2 4, हातचा इकडे गेला, 2 8 16, परत 2ने 2 1 2 2 चौक 8 आणि इथं किती आहे, परत इथं 3ने जातो का भाग, नाही जाता. परत 2ने जातो, 2 7 14, परत 7 1 7 म्हणजे एवढ्या संख्येला. इथे 56साठी 1 लिहिला आपण, 2ने भाग जातो. 56ला 3ने भाग जातो का, 3 1 3 नाही जात, 16 आहे नाही तर मग इथं नाही जात. लास्टला जर ऑड नंबर असतात तर त्याला भाग घ्यायला असतात 3ने, विषम संख्येने. आता आपल्याला समसंख्येमध्येच खेळायचे सगळीकडं, कारण की इथं आपल्याला इथं समसंख्या दिली ना. नंतर आता काय, 3ने नाही जात, 4ने जातो का, 4ने भाग जातो का ह्या संख्येला. 28 आहे हा, 4च्या पाड्यात 28 येतो का, येतो. 4च्या पाड्यात 28 किती नंबरला येतो, 4 म्हणजे 4 7 24, 4 7 28, 7 नंबरला येतो, म्हणजे 4ने भाग जातो. 5ने नाही जाता, 6ने 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54, 6ने नाही जात, 7ने जातो. इथं 7 आलाय ना. 8ने जातो का, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8ने जातोय. 9ने नाही जात, 14ने भाग जातोय. 15ने जातो का, नाही जात. 16ने पण नाही जात. 28ने भाग जातोय डायरेक्ट, 28ने आणि 56 म्हणजे एवढ्या संख्येनेच ह्या संख्येला काय होते, भाग जातोय. हे 19चे फॅक्टर आहेत आणि हे 56चे फॅक्टर आहेत. आता आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचं आहे, म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात कॉमन कोणता आहे ते शोधायचं. 1 हा तर सगळ्यांनाच कॉमन येतो. आता अजून काय, 7 हा कॉमन आलेला आहे, म्हणजे इथं हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आलाय, 7. 7 इज अ हायेस्ट कॉमन फॅक्टर फॉर द 4th नंबर इक्वेशन. एकदम सोपं आहे ना. आता इथे स्क्रीनशॉट काढून घेत जा तुम्हाला लिहिण्यासाठी, किंवा मग नाही समजलं तर परत व्हिडिओ रिपीट करून बघत जा, म्हणजे तुम्हाला समजण. तुम्हाला अशा टाईपचा भागाकार आहे ना येत नसेल तर हळूहळू बघत जायचं की कसं काय केलंय ते. आता इथे 120 आहे ना, इथे 144, 120चे फॅक्टर पाडू आपण. 120 आता इथं काय 0 आहे ना, म्हणजे इव्हन नंबर आहे, म्हणजे 2 ह्या संख्येला भाग जाईल. इथं किती आहे, 5 12 आणि हा 0 हा तसाच घ्यायचा. इथं आपण 3ने ह्या संख्येला भाग देऊ शकतो ना. 3 1 3 3 2 6 म्हणजे 3ने दिला तर इथं किती राहिले, 3 2 6, 0 हा तसाच घेतला. आता इथं 2ने भाग देऊ शकतो आपण, 4ने पण भाग देऊ शकतो. 4 5 किती 20, 5 1 5 म्हणजे एवढ्या संख्येने या संख्येला भाग जातोय.
1 तर लिहायचाच असतो, 2ने जातोय, 3ने जातोय, 4ने जातोय, 5ने जातोय, 6ने जातो का? 6 1 6 6 2 12 0 6ने जातोय. 7ने जातो का? नाही जात. 8ने जातो का? 8 1 8 8 2 16. 8ने जातो का? 120ला 8ने भाग जातो का? 8 1 8 8 9 10 11 12 आणि इथं 4 राहील. 8 म्हणजे 40. हा जातोय. 8ने भाग जातोय. 9ने भाग जातोय का? 9च्या पाड्यात येतं का? नाही जात. 10ने जातो का? जातो 10ने. 11ने नाही जात. 12 आणि 10 120. 12ने भाग जातोय. 13ने जातोय का? नाही जात. 15 1 15च्या पाड्यात हाय का? 120. तर हाय 15ने पण भाग जातोय. 16ने जातो का? 16 पंचे 16 1 16 16 30 16 43 16ने नाही जात. डायरेक्ट 20ने भाग जातो. 20ने जातो भाग. परत अजून 20ने भाग गेल्यानंतर कोणत्या पाड्याने जातो? 21ने जातो का? 21 1 21 21 42 21 63 21 चौक 84 21 5 105. 21ने नाही जात. तर 22ने 22 1 22 22 ने 44 22 66 22 चौक 88. 22ने नाही जात. आपण 23ने भाग देऊन बघू. 120 23 1 23 23 2 46 23 69 23 चौक 92 23 5 105. 23ने नाही जात. 24 1 24 24 2 48 24 3 72 24 चौक 96 24 5 120. 24ने भाग जातोय. 25ने काय करायचं? अंकल्पी घ्यायची, पाडे बघायचे आणि बघायचे त्याच्यात आहे का, कोणत्या पाड्यामध्ये येतोय का, हे 120 येतोय का, 120 येतोय का. म्हणजे जरा ते सोपं होईल. तुम्ही तुमच्यासाठी एवढ्या मोठ्या नंबरचं नाही देत शोधायला. पाड्याचं पान घ्यायचं आणि मग त्याच्या शोधीत बसायचं. 24ने जातोय. हा 30ने जातो. 30 1 30 30 60 30 1 90 30 चौक 120. 30ने पण जातोय. 40ने जातो का? 4 1 4 8 4 3 12. हां 40ने पण जातोय. 60ने जातोय आणि 120ने पण जातोय. कसं शोधलं माहिती का? आता इथं आपण 24पर्यंत शोधलं. आता 3च्या पाड्यात येतो का? नाही 12 येतो ना. मग 0 पुढलं लिहायचं काय? 30च्या पाडा म्हणजे 3च्या पाड्यात 12 येतो, तर 30च्या पाड्यात 120 येणारच. आता 4च्या पाड्यात 12 येतो, तर 40च्या पाड्यात 120 येणारच. असं करून आपण शोधलंय ते. आता 144 साठी आपल्याला शोधायचे. इथं काय आहे? 2 आहे. इव्हन नंबर आहे म्हणजे आपण 2ने भाग देऊ शकतो. 2 7 14 2 2 4. आता इथं 3ने पण भाग देऊ शकतो आपण. 3 1 3 3 2 6. हातचा इकडे गेला. 3 1 3 2 6 3 3 9 3 चौक 12. 4ने पण देऊ शकतो इथं. 4 1 4 4 म्हणजे 20 4 7 24. आता इथं परत 3ने पण देऊ शकतो आपण. 3 नाही डायरेक्ट 6ने देऊ. 6 1 6. 1ने जातोय, 2ने भाग जातोय, 3ने जातोय, 4ने जातोय, 5ने 6ने जातोय. 7च्या पाड्यात येतं का? 7 1 7 7 2 14 आणि इथं राहिलं नाही येत. 8ने जातोय का? 8 1 8 8 2 16 8 1 24. हां 8ने या संख्येला भाग जातोय. म्हणजे पाडे मोजायचे आणि ही जी लाईन दिसते ना, ह्या लाईनमध्ये बघायचं की कोणत्या पाड्यामध्ये हे नंबर येतात का. जर ह्यापैकी एक जर नंबर त्या पाड्यांमध्ये येत असेल तर ह्या संख्येला त्या नंबरने भाग जातो असं समजायचं. 9 1 9 9 18 29 27 9 चौक 36 9 5 45 9 6 54 9 63 9 8 72. 72 आला म्हणलं ह्या संख्येला पण त्यांनी भाग जाणार. 10च्या पाड्यात नाही येत 72 144. 11च्या पाड्यात पण नाही येत. 12च्या पाड्यात येतो. 12 1 12 12 2 24 5 1 36 12 चौक 48. 12 1 12 12 2 24. 24 येतोय म्हणलं तर जातोय 12ने. 13 1 13 13 2 26 13 39 13 नाही जात. 14 1 14ने जातो. 14 1 14 14 28 14 3 42 14 चौक 56. 14 नाही जात. 15ने नाही जात. 16ने जातो. 16 1 16 16 2 32 16 3 48 16 चौक 64 16 85 16 96 16 7 114 16 8 128 16 9 144. 16 9 144 म्हणजे 16ने भाग जातोय. 17ने जातो का? 17ने नाही जाणार. 18ने जातो का? 18 1 18 18 36 18 3 39 18 चौक 72. 72 म्हणजे हा पैकी नंबर आला ना 72 म्हणजे 18ने जातोय. 19ने 19 1 19 19 2 38 19 3 57 19 चौक 78 नाही जात. 78 आला.
20ने नाही जाणार, 21ने जातोय का? 21 एक 21, 21 जुने 42, 21 त्रिक 63 नाही जात. 22ने पण नाही जात. 23ने बघू, 23 एक 23, 23 जुने 46, 23 त्रिक 69, 23ने नाही जात. 24 एक 24, 24 जुने 48, 24 त्रिक 72, 72 आला म्हणल्यावर 24ने भाग जातोय. 25ने नाही जाणार. 26ने जातो का बघू? 26ने नाही जात. तर मग काय बघायचं? आता आपल्याला शोधावं लागेल असे नंबर की ते बरेच नंबर आले पाहिजे त्याच्यात. आता 24पर्यंत जर नंबर आपण घेतले तर मग आता काय याचे पुढले नंबर नाही लिहिले. 36 एक नंबरने जातोय बरं का, 48ने एक जातोय, 72ने एक जातोय, 72 इथंच आहे. 24पर्यंत आपण नंबर लिहिलाय ना, तर मग चालतं इथपर्यंत. आणि 144ने हे एवढे मोठाले नंबरचं तुम्हाला करायला येणारच नाही आहे. लय मोठ्या नंबरचं कवर शोधायचं बरं. अंकल्पी घ्यायचे मोठा नंबर असला ना आणि मग त्याच्यातनं शोधायचं. आता ह्याच्यातनं कॉमन फॅक्टर शोधायचे. एक कॉमन इथं आहे, एक आहे. 2 इथं आहे, 2 पण इथं आहे. 3 इथं आहे, इथं पण 3 आहे. इथे 4, इथं पण 4 आहे. 5 आहे का? इथं 6 आहे, इथं पण 6 आहे. 7 इथं 8 आहे, इथं पण 8 आहे. 9 इथं 9 आहे, इथं 10 नाही. 18 आहे का? नाही आहे. 24 आहे का? इथं 24 आहे, इथं पण 24 आहे. म्हणजे 12 इथं आहे, इथं पण 12 आहे. एवढेच नंबर आलेले आहेत. 1 2 3 4 6 8 12 आणि 24. आता यामध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, म्हणजे मोठी संख्या कोणती? तर 24 ही संख्या मोठी. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता झाला? 24 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आलेला आहे. आता 81 आणि 99, 81 आणि 99साठी आपल्याला शोधायचे. तर आपण 81 आणि 99साठी करू. 81 असं लिहायचा. इथे कोणता नंबर आहे? ऑड नंबर आहे, 1 आहे. म्हणजे आता 2ने नाही भाग जाणार बरं का, 3ने जातो का संख्येला भाग? 3 1 3 3 2 6, 6 नंतर इकडे गेला 7 8 2 तर जातोय 3ने हा भाग संख्येला भाग जातोय. 3 1 3 3 2 6, 7 8 म्हणजे 2 इकडे गेले. 3 7 किती? 21. परत इथं 3ने भाग जातोय. 3 9 27. परत 3 त्रिक 9 आणि 1. म्हणजे एवढे संख्येने ह्या संख्येला भाग जातोय. आता आपल्याला बाकीचे मनाने शोधायचे. 1ने जातोय, 3ने जातोय, परत कोणत्या संख्येने भाग जातोय? 9ने पण जातोय, 10ने नाही जात, 11ने नाही जात, 12ने जातो का? नाही जात. 27ने जातोय. अजून कोणत्या संख्येने? याच्यात कोणती संख्या का? नाही. डायरेक्ट मग कोणत्या संख्येने जातो? 81ने जातोय. 81ने म्हणजे हे असा भागाकार केला ना तुम्ही, ह्याच्यातल्या संख्या बघायच्या कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय ही सोडायची. आणि ह्याच्यात जे डबल नंबर येते ते नाही घ्यायचे. एकदा जे नंबर येतात ना ते नंबर ह्यामध्ये घ्यायचे आणि ते लिहायचे. आता 99साठी आपल्याला बघायचे. 3ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 नाही गेल्यानंतर आता परत आपण कितीने देऊ? 3ने देऊ. 3 1 3 3 1. आता 11ला 11ने द्यायचा. 11 1 11. आता 1ने भाग जातोय बरं का. परत कशाने जातोय? 2ने नाही जात, 3ने जातोय, 4ने जातो का? नाही जात. म्हणजे 9ने सुद्धा या संख्येला काय होतंय? भाग जातोय. 9 1 9, 9 1 9 म्हणजे इथे 9 पण येणार. 11ने पण जातोय, 12ने नाही जात, 13ने नाही जात, डायरेक्ट 33ने जातोय. आणि लास्टमध्ये 99 जी संख्या असते ती संख्या आपल्याला लिहायचीच असते. आता कॉमन फॅक्टर शोधायचं यामध्ये. 1 हा एक कॉमन आहे, 3 हा कॉमन आलाय, 9 हा कॉमन आलाय. अजून कोणती संख्या कॉमन आली का? नाही आहे. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? 9 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आलाय, म्हणजे HCF. आता 24चा आणि 36चा आता हे सोपं आहे, हे एकदम आपल्याला लगेच सापडलं. 1 लिहायचा प्रत्येक संख्येला, इथं पण 1 लिहून ठेवायचा. 24साठी करायचं आपल्याला, तर 24 लिहायचं इथं. 24साठी 2ने भाग जातोय ना, 2 1 2, कारण की इथं समसंख्या आहे त्यामुळे आपण 2ने स्टार्ट करायचं असतं. 2 1 2, 2 2 4. परत इथं 2ने जातोय भाग. 3ने देऊ ना आपण, कशाला डबल 3ने देऊ. 3 1 3 3 2 6, 3 3 9, 3 4 12. 4ला 4ने भाग जातो. 2ने
पण जातो, पण आपल्याला जास्त नंबर शोधायचे असतात ना, म्हणून आपण चेंज करून नंबर लिहायचे. 2ने भाग जातोय, 3ने पण भाग जातोय, 4ने भाग जातोय, 5ने नाही जात, 6ने जातो. 6 1 6 7 2 12. हा 12 येतात ना 6च्या पाड्यात, म्हणजे जातोय. ह्या नंबरपैकी एक जरी नंबर त्या पाड्यामध्ये येत असला ना, हे 4 12 24, तरी त्या नंबरला त्या संख्येने काय होतो, भाग जात असतो. 7ने नाही जात, 8ने नाही जात, 9ने नाही जात. 8ने जातो, 8 1 8 8 16, 8 3 24. 8ने जातोय. 9ने जातो का, 9 1 9, 9ने नाही जात. 12ने जातोय आणि डायरेक्ट मग 24. आता 36 साठी शोधायचं. बेने जातो ह्या संख्येला भाग. बे 1 बे, इकडे गेला 1 बे 8 16, 3ने 18ला भाग जातो. 3 5 15, 3 6 18. आता 6ने देऊ याला डायरेक्ट. 6 1 6. 1 लिहिला आपण. 2ने भाग जातोय, 3ने भाग जातोय, 4ने भाग जातो का. 4 1 4 4 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. 4ने भाग जातोय. 5ने नाही जात, 6ने जातोय. 7ने जातो का, 7ने भाग जात नाही. 8ने पण नाही जात, 9ने जातो. 9 9 9 2 18, 9ने जातोय. 10ने नाही जात, 11 1 11, 11 नाही जात. 12ने पण नाही जात, 13 नाही जात, 18ने भाग जातो आणि नंतर 36ने भाग जातो. म्हणजे एवढे संख्येने ह्या संख्येला भाग जातो. आता कॉमन फॅक्टर म्हणजे 1 हा कॉमन आहे, 2 इथं पण आहे, इथं पण म्हणजे 2 कॉमन आहे, 3 इथं आहे, इथं पण म्हणजे 3 कॉमन आहे, 4 4 हा पण कॉमन आहे, 6 पण कॉमन आहे. आता कोणती संख्या राहिली का जी कॉमन आहे, तर कोणती संख्या राहिलेली नाही आहे जी ह्या संख्येमध्ये काय आहे, कॉमन आहे. 12 या संख्येने 36ला भाग जातो. 12 1 12 24, 12 3 36. 12 ही संख्या इथं राहिली. 12 या संख्येने पण जातो. 12 पण कॉमन आलाय. मग हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, 12 आहे. समजलं. आणि 75 साठी 25चं माहिती आहे आपल्याला. 1 5 25 आपण 2-3 वेळेस काढलेले. आता 75चं काढूया. 75. 5ने भाग जातो कयाला, 3ने जातो का, 3 1 3, इथे गेला 3 2 6. हा त्याला 3ने भाग जातोय 75ला. 3 2 6, 6 इथं 7 आहे ना, मग 1 राहिला, 1 इकडे गेला हातचा, तर 3 5 15. 5ला 25ने इथं असं 25ला 5ने भाग जातो 5व्या क्रमांकाला. म्हणजे एवढंच. इथं किती 75 साठी किती आला, 1 आला, 3 आला, परत कोणता आला, 5 ही संख्या आली, परत 15. 15 5 किती 75. 15 या संख्येने पण जातो, 25ने पण भाग जातो आणि मग 75. ह्याच्यामध्ये कॉमन कोणता आहे, 1 हा कॉमन आहे, 5 कॉमन आहे आणि 25 कॉमन आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, मग 25 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आलेला आहे. आता आपल्याला 48 साठी आणि 54 साठी शोधायचं आहे. तर 48 साठी आपण आधी फॅक्टर काढूया. 2ने भाग जातोय 48ला. 2 2 4, 2 चौक 8. 3ने जातो 24ला. 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. 8ला किती जातो, 4ने जातो. 4 1 4 2 8, 2 2 जातो. आता आपल्याला 1 लिहायचा असतो पहिल्यांदा, नंतर 2ने जातोय, 3ने जातोय, 4ने जातोय, 5ने नाही जात, 6ने जातोय. 6 1 6 7 12, 7 1 18, 7 4 24. हा 6ने जातोय. त्यापैकी एक जरी संख्या आली तरी जातो म्हणायचं. 7ने जातो का, नाही जात. 8ने जातो का, 8ने ना, 8 1 8 8 2 16, 8 3 24. हा 8ने जातोय. 9ने नाही जात, 10ने पण नाही जात, 11ने नाही जात, 12ने, 12 1 12 12 2 24. हा 13ने जातो का, 13ने पण नाही जात. 14ने नाही जात, 15ने जातो का, नाही जात. 16 16 1 16 2 32, 16 3 48. 16ने जातो. 17ने नाही जात, 18ने नाही जात, 24ने जातो डायरेक्ट. आणि नंतर 48 ही संख्या आहे तशीच लिहायची लास्टला, कारण की त्या संख्येला त्या संख्येने एकदा भाग जात असतोच. आता 54 साठी आपण 2ने भाग देऊ शकतो. 2 2 किती 4, 1 आला हातचा, 2 7 14, 3 9
27. इथं आपण 3 9ने भाग देऊ ना. 9 1 9. 1ने भाग जातो, 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, 4ने भाग जातो का? 4च्या पाड्यामध्ये 54 येतात का? 4 1 4 नाही येत. इकडे 1 गेल्यावर इथे 14 राहते. 5च्या पाड्यात नाही जात. 6 6 1 7 12 7 1 18 6 4 24 6 9 54. 6ने जातो. 7ने नाही जात. 8ने 9ने जातो. 10ने नाही जात. 11ने नाही जात. 12ने नाही जात. 13ने 14ने नाही जात. 15ने जातो का? 16 16 1 16 32 16 3 38. 17 17 1 17 17 2 34 17 34 नाही जात. 18 1 18 36 18 3 54. 18ने भाग जातो. आणि मग डायरेक्ट किती लिहायचा? 27 लिहायचा. जास्त डोकं नाही चालवायचं आणि 54 लिहायचा. कॉमन फॅक्टर कोणता आला? 1 आला, 2 आला, 3 आला, 6 आला, 18 नाही आहे, 24 पण आलाय का? नाही आला. 54 पण नाही. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आलाय? 6 आलाय. 9वं गणित झालेलं आहे. 10व्या गणितामध्ये काय आहे? 150 आणि 225 फॅक्टर पाडायचा आपल्याला. 150चा 150ला 2ने भाग जातो का? हा जातोय. तर 2ने जातोय. बेसाती किती? 14. हा चालाय एकीकडं आणि इथे झाले बेपंची 10. 75ला किती जातोय? 3ने भाग जातोय. 3 1 3 3 2 6 3 5 15. 25ला कितीने जातो? 15 1 25ला 5ने जातो. इथं 5 इथं 5 1ने जातो यांना. म्हणजे 1ने जातो बरं का ह्याला. 150ला भाग 3ने पण जातो. 4ने नाही जाणार. 6ने जातो का? 6 1 6 6ने जातो का? बघू बरं आपण. 150ला 6 1 6 6 2 12 आणि इथे दिले 6 5 30 म्हणजे 6ने भाग जातोय. 7ने नाही जाणार. 8ने नाही जाणार. 9ने पण नाही जात. 10ने जातो. 12ने पण 12ने नाही जात. 15ने जातो. 15 10 150. 25ने आता 25ने भाग जातोय. 25ने भाग जातो. 45ने 45 1 45 45 2 90. 45 त्रिक किती? 45 त्रिक किती? 15. हा चाल 1 4 4 12. नंतर ते 12 आणि 13. 45ने भाग जातो का 150ला? तर नाही माहिती याला. 75ने भाग जातो का? 75ने. तर 75ने 75ने भाग जातो आणि डायरेक्ट मग 150 लिहायचा. आता इथे 225 दिलेत. ह्याचं सोपं आहे बरं का शोधायचं. ह्याला कितीने भाग जातो? 3ने जातो का? 3ने भाग जातो. 3 7 21. इकडे गेला हातचा 1. 3 5 15 आणि हे इकडलं पुढचं तर 75चं इथं पण सेम टू सेमच. 25 5 5 5 1 झालेलं आहे. आता हे सोडून इथं 1ने भाग जातोच. आता आपल्याला बघायचं 3ने भाग जातो का? तर 3ने भाग जातोय. प्रॅक्टिससाठी मोठा आहे ना. टाईम लागते सोडवायला. पण आता असंच सोडवायचे. ट्रिकच अशी आहे. हळूहळू हळू करीत बसायचं. सोडीत बसायचं. त्यानंतर 4ने नाही जात. 5ने भाग जाते तो आहे का? 5ने भाग जातो. 5 नंतर कोणत्या संख्येने भाग जातो? इथं किती आहे? 225 आहे ना. 225 आहे. त्याला 6ने भाग जातो का? नाही जात. 7ने 7 1 7 नाही जात. 8ने नाही जात. 9ने जातो. 9 9 9 18 9 1 9 9 2 18 18 19 20 21 22. इथं राहिले 2 4 गेले. 9 5 45 म्हणजे 39. 9ने ह्या संख्येला भाग जातो. नंतर कोणत्या संख्येला? 15ने जातो. 15 1 15 30 15 3 45 15 चौक 60 15 5 75. 75 आले म्हणजे 15ने जातो. नंतर कोणत्या संख्येने जातो? कोणत्या संख्येने जातो? इथं आहे ना वरच्या संख्येमध्ये 30ने पण ह्या संख्येला भाग जातो बरं का. 30ने पण जातो. 50ने पण जातो. आणि 75 तर आपण लिहिलेलंच आहे.
15ने गेल्यानंतर अजून कोणत्या संख्येने जातो? ह्या संख्येला 45ने आधी 25ने भाग जातो, इथं 25 लिहिलंय, नंतर 45ने पण भाग जातो, 45ने नंतर 75ने पण भाग जातो आणि नंतर लिहायचं 225. आता एवढं लिहिल्यानंतर ह्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणते आहेत ते शोधायचे. कॉमन फॅक्टर कोणता आहे? तर 1 हा कॉमन आहे, 3 हा कॉमन आहे, 5 नाही याच्यात, नाही 5 नाही आहे, 15 आहे, 25 पण आहे, 75 पण आहे. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आलेला आहे? 75, म्हणजे 75. एवढ्या मुश्किलीने, एवढ्या मेहनतीने, एवढ्या वेळ टाईम लावल्यामुळं आपला हा पहिला क्वेश्चन संपलेला आहे. आता नसन समजत तर हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करा, वही घ्या, पेन घ्या आणि जर हळूहळू बघा व्हिडिओ, मग तुम्हाला एकदम हा भागाकार अशा पद्धतीचं करायला लागला ना, तुम्हाला एकदम गणित पटापटा येते, फॅक्टर काढायला एकदम सोपं वाटन आणि पटापटा जमन. पण प्रॅक्टिस केली ना तरच मग ते जमतं, असं डायरेक्ट जमत नसतं कुणाला पण. क्वेश्चन दुसरा आहे, ह्यामध्येच आता याच्यात आपल्याला अशाच पद्धतीचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. इफ लार्ज स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल बेड्स, म्हणजे एक लार्ज स्क्वेअर असणारे बेड्स आहेत, म्हणजे आपले झोपायचे बेड नसतात का ते, ऑफ इक्वल साईज टू द मेड ऑन अ प्लॉट ऑफ लँड 18 मीटर्स लॉंग अँड 15 मीटर्स वाईड, म्हणजे त्या अशा जमिनीवर बनलेले आहेत 18 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद. In order to plant vegetable, what is the maximum possible length of each bed? म्हणजे आपल्याला जर तेवढ्याच भागामध्ये आपल्याला काय करायचे? व्हेजिटेबल लावायचे. व्हेजिटेबलची म्हणजे भाजीपाल्याची झाडं लावायचे. तर आपल्याला किती व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच बेड, म्हणजे त्या बेडची आपल्याला काय करायची? मॅक्झिमम व्हॅल्यू काढायची, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे. प्रश्न नाही समजला तरी काय चालतंय, नाही समजलं तरी तुम्हाला इथे काय सांगितलंय? मॅक्झिमम म्हणजे काय? तर मोठा, म्हणजे मोठ्याला काय म्हणतो आपण? हायेस्ट म्हणतो. म्हणजे इथे आपल्याला HCF काढायला लावलेलं आहे. त्यांनी पहिल्यांदा काय दिलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे HCF ऑफ 18 and 15. या दोघांचं आपल्याला काय करायचं? HCF काढायचं. आपल्याला ते फॅक्टर काढावं लागेल ना, फॅक्टर ऑफ 18 आणि फॅक्टर 15चा. आता 18चा कोणता फॅक्टर आहे ते आधी आपल्याला शोधायचं आणि नंतर आपल्याला 15 शोधायचं आणि नंतर त्यातलं काय करायचं? कॉमन फॅक्टर काढायचं त्याच्यातनं आणि हायेस्ट व्हॅल्यू त्याची काय करायची? घ्यायची. त्याची हायेस्ट व्हॅल्यू आपण घेतल्यानंतर आपल्याला नंतर कळन की कोणता संख्या आहे. आता ठीक आहे, 18ला आपण काय करू? त्याची फॅक्टर पाडूया. बेने भाग जातो, 2 9 18, 3ने जातो भाग, 3 त्रिक 9, 3 1 3, 1ने जातो बरं का, 2ने जातो, 3ने जातो, 4ने नाही जात, 5ने नाही जात, 6ने 6 12 7 त्रिक 18, 6ने पण जातो, 7ने नाही जात, 8ने 8 16, 9ने जातो, 12 2 24 आणि डायरेक्ट 18. म्हणजे एवढ्या संख्येने काय होतंय? 8चे फॅक्टर पडतात. 15चे पाडायचे. इथं 15ला 3ने भाग जातो, 3 5 15, इथं आला 1ने जातो, 3ने जातो, 5ने जातो, डायरेक्ट 15ने जातो. आता ह्याच्यातला कॉमन फॅक्टर काढायचा. कॉमन फॅक्टर झाला 1 3, कोणता अजून कोणता आहे का? नाही आहे. तर मग ह्याच्यातलं कोणतं आहे? द HCF इज 3. HCF किती आला? हायेस्ट कॉमन फॅक्टर आपला कितीला आलाय? 3 आलाय. तर आपल्याला काय सांगितलं त्यांनी? व्हॉट इज द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच बेड. आपल्याला लास्टमध्ये लिहायचं द मॅक्झिमम पॉसिबिलिटी ऑफ इच बेड. इथंच बघून लिहायचं द मॅक्झिमम possible length
of each bed is 3. दुसरा क्वेश्चन संपलेला आहे. एकदम सोपं होतं का नाही. छोटे नंबर असले ना पटकेच फॅक्टर निघते. ते मोठे नंबर असल्यावर किती काय वेळ लागतो फॅक्टर काढायला. क्वेश्चन तिसरा 2 rows 1 मीटर म्हणजे काय सांगितलंय 2 ropes 1 मीटर नंतर लॉंग अँड द अदर 12 meters long are the to be cut into pieces of the same length. What will maximum possible length. आता सांगितलंय 8 मीटर एक गोष्ट आहे आणि 12 मीटर आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायची मॅक्झिमम लेंथ सांगायची. म्हणजे काय सांगायची HCF सांगायचं आहे. म्हणजे हायेस्ट आपल्याला ह्याच्यातली हायेस्ट व्हॅल्यू सांगायची. मग काय करायचं फॅक्टर पाडायचे. फाइंड अ फॅक्टर 8 and 12. फॅक्टर ऑफ 8 चे पाडायचे नंतर फॅक्टर ऑफ 12 आणि नंतर याच्यातलं काढायचं कॉमन फॅक्टर आणि मग सांगायचं कोणता हायेस्ट ह्याच्यातला आणि मग ते सांगायचं मॅक्झिमम लेंथ इज पॉसिबल ऑफ पीस डॅश डॅश डॅश. 2ला 8ला 1ने भाग जातोय 2ने भाग जातोय 3ने नाही जात 4ने पण नाही जात 4ने जातोय 5ने नाही जात 6ने नाही जात 7ने नाही जात 8ने डायरेक्ट भाग जातोय. 12ला 1ने जातो 2ने जातो 3ने जातो 4ने जातो 6ने जातो आणि डायरेक्ट कितीने जातो 12ने जातो. म्हणजे आता ह्याच्यातला कॉमन फॅक्टर कोणताला 1 आला 2 आला 4 आला आणि आता अजून कोणता आला का नाही आला एवढे संख्या येतं. म्हणजे ह्याच्यातला HCF किती निघाला आहे HCF निघालाय 4. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे द मॅक्झिमम पॉसिबल इथंच बघून लिहिते या पॉसिबल लेंथ ऑफ इच पीस बी 4. एवढं बोलू पर आता कटाळा आलाय. समजलं का. क्वेश्चन क्रमांक 3चं हे आन्सर आहे. क्वेश्चन क्रमांक 4 मी लिहिलेलं नाही आहे मी तुम्हाला वाचून दाखवते तो काय आहे. द नंबर ऑफ स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 6 अँड स्टँडर्ड 7 हू वेंट टू विजिट द ताडोबा टायगर प्रोजेक्ट ॲट चंद्रपूर ऑज 140 and 160 respectively. The students of each class are to be divided into groups of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be each group? Why do you think each group should have the maximum possible number of students? म्हणजे 140 आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे फॅक्टर 140 अँड 196 ह्याचे फॅक्टर काय करायचे फाइंड आउट करायचे आणि आपल्याला याच्यातला मॅक्झिमम नंबर सांगायची म्हणजे मॅक्झिमम स्टुडंटची पॉसिबिलिटी सांगायची. तर आता फॅक्टर काढू आधी आपण. फॅक्टर ऑफ 140चा फॅक्टर काढण्यासाठी दिसत आहे ना 140 2ने जाते ना भाग. बे 7 14 7 आले इथं बे 0 0 बेच्या भाड्यामध्ये इथं किती इथं जातोय का भाग 3ने नाही जात 2ने जातोय ना पण बे 3 6 इकडं आला बे 5 10 परत तिथे 5ने भाग जातो. आता 5 7 35 7ने जातो इथं आला 1 म्हणजे 1ने भाग जातो बरं का. 2ने पण भाग जातो 3ने भाग जात नाहीये 4ने भाग जातो का इथं 4ने पण भाग जातो 5ने पण भाग जातो 6ने भाग जातो 6 6 12 नाही जात 7 1 7 14 7ने जातो 8ने नाही जात 9ने नाही जात 14ने भाग जातो का 14ने जातो 20ने पण जातो 28ने जातो नंतर 70ने जातो
35 राहिला, 35ने पण जातो आणि 70ने पण जातो आणि नंतर काय लिहायचं 140 लिहायचं लास्टवाला. नंतर आता आपण पाडू फॅक्टर 196चे. 1ने जातो 196ला 2ने जात असन 92 18 आणि 82 16. बेचोक 8 92 18 इथे 7ने जातो याला. आता ह्याला भाग 2ने जातो, 3ने नाही जात, 4ने जातो का 4 4 16 हां 4ने भाग जातो, 7ने पण भाग जातो याला, 8ने नाही जात, 14ने 14 28 14 तरी 42 14 चौक 56 14 पण 14ने या संख्येला भाग जातो, 28ने पण जातोय, 49ने पण जातोय आणि 98ने पण जातोय आणि 196ने. आता 196 डायरेक्ट लिहायचे लास्टची व्हॅल्यू. आता त्याच्यातला कॉमन फॅक्टर शोधायचा आपल्याला. कॉमन फॅक्टर कोणता आहे? 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 7 कॉमन आहे, 14 कॉमन आहे, 28 कॉमन आहे, 35 आहे, 49 आहे. म्हणजे 28 हा कॉमन फॅक्टर आहे. HCF किती आलेला आहे? HCF आला 28. म्हणजे त्याचं लास्टमध्ये ना ते उत्तर आहे द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट in each group 28. हा क्वेश्चन संपलेला आहे आणि तो लास्टवाला 5वा क्वेश्चन आहे. तर तुम्ही सोडवा. तो पण एकदम सोपा आहे, तर कुठं विचारला पण नाही जाणार, पण तुम्ही ट्राय करा सोडवायचा. नाही सोडवता आला तर सोडून द्या. इथपर्यंत जे महत्त्वाचं होतं ते आपलं सोडून झालेलं आहे. आता इथेच प्रॅक्टिस सेट संपला आहे. आपण पुढचा प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू सो मच. आणि तुमच्या मित्रांनाही तुम्हाला जर व्हिडिओ समजत असला तर शेअर करा. आणि तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही सर्व प्रॅक्टिस सेट पाहू शकता.